हाय फ्रेंड्स, डेली डिलाइटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या घराबाहेर नेमप्लेट असते, आपल्या दुकानाबाहेर नेमप्लेट असते, ती कशी बरं केली जात असेल, त्यामागची टेक्नॉलॉजी काय आहे। हाताने केलेली आपण पाहतो, पण मशीनवरती कशी केली जात असेल, कटिंग कशी होत असेल, तसेच आपण लाकडी किचन पाहतो, ते कसे बरं केले जात असेल। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दलची माहिती आणि याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। इथे गळ्यातील व हातातील ज्या माळा आहेत त्यातील पेंडल बनवले जातात। हे पेंडल लेझर कटिंग मशीनद्वारे कटिंग होते। यासाठी पाईन वूड शीट वापरले जाते, कारण ते वजनाने हलके व अतिशय सॉफ्ट असते। लेझर कटिंग मशीन सिंगल लेझर व डबल लेझरमध्ये आहे। सर्वप्रथम पाईन वूड शीटवर लेझर कटिंग मशीनद्वारे आपल्याला हवं त्या पेंडलचे एक प्रकारचे स्केच करून मग ते पेंडल कट केले जाते। एका उडण पट्टीवर साधारण 150 ते 200 पेंडल केले जातात। हे संत ज्ञानेश्वरांचे पेंडल तयार केले आहे। याचप्रमाणे विठ्ठल रखुमाई, राम सीता, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, तसेच धर्मवीर, राधा, मृदुंग अशा अनेक पेंडल बनवले जातात। या पेंडल्सना आळंदी आणि पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे। त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या दारांवरील, खिडक्यांवरील किंवा शोभेच्या नक्षी केली जाते। या सर्व डिझाईन अधिक कम्प्युटरवर तयार करून मग CNC मशीनला त्याप्रमाणे कमांड दिली जाते। यामध्ये MDF शीट, साग प्लायवूड शीट तसेच ACP शीटचा वापर केला जातो। CNC मशीन प्रथम कम्प्युटर कमांडप्रमाणे शीटवर डिझाईन करते, ज्याला ग्रूमिंग असं म्हटलं जातं। कटिंग दरम्यान शीटमधून जी पावडर किंवा भुसा निघतो, ती पावडर CNC मशीनला अटॅच असलेल्या व्हॅक्यूम पाईपद्वारे मोठ्या बॅगमध्ये जमा होते। यानंतर ग्रूमिंगची लीड चेंज करून त्या डिझाईनप्रमाणे कटिंग केली जाते। हे सर्व या शॉपचे ओनर श्री अक्षर बुर्डे हे स्वतः हँडल करतात।
या मशीनद्वारे दरवाजे डिझाईन, मंदिरांचे प्रवेशद्वार आणि कमानी, 3D आणि 2D कार्विंग, तसेच विविध डिझाईन जशा की डेकोरेटिव्ह शोपीस, मंदिर, ग्लासवर्क, वॉलपीस ही केले जातात. ते अनेक प्रकारच्या नेमप्लेटही बनवतात. यासाठी ॲक्रेलिक शीटचा वापर होतो. लेझर कटिंग मशीनद्वारे आधी ॲक्रेलिक शीटवर डिझाईन करून मग कटिंग केले जाते. यासाठी व्हाईट, गोल्ड व ब्लॅक ॲक्रेलिक शीट यूज केली जाते. व्हाईट ॲक्रेलिकच्या कटिंगनंतर गोल्ड ॲक्रेलिकवर आपल्याला हवं असलेलं मॅटर व डिझाईन कटिंग करून ते आधी कटिंग केलेल्या व्हाईट नेमप्लेटवर सेट केले जाते.
यासाठी या शॉपचे ओनर श्री अक्षर बुर्डे यांचे काका श्री चंद्रकांत चौगुलेही त्यांना सहाय्य करतात. व अंतिमतः त्यावरील स्टिकर काढून ही नेम प्लेट पूर्णत्वास येते. आता आपण पाहतोय ती व्हाईट आणि गोल्ड ॲक्रेलिक शीट यूज करून बनवलेली नेम प्लेट. तुम्हालाही यातील काही बनवून घ्यायचं असेल तर या स्क्रीनवर शॉपचे नाव, पत्ता व कॉन्टॅक्ट नंबर दिला आहेच. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे तुमच्या कमेंट्सद्वारे आम्हाला नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया डेली डिलाईटच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.